सर्वांना सादर दंड प्रणाम। धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज धनंजय बाबाचे क्रेजी वचन, धनंजय बाबा के क्रेजी वचन यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट माहिती। माणूस कितीही मोठा असला तरी त्या गोष्टीचा अहंकार करायचा नसतो, कारण तो मोठा असलेला कधी छोटा होईल काही सांगता येत नाही। हा जो मोठा दगड दिसतोय तुम्हाला, याला आम्ही हत्ती दगड असं म्हणतो। म्हणजे जाळीच्या देवाहून सावळेद्वारला जे जे पायी जाणारे ते नक्कीच या रस्त्यापासून गेलेले असणार आहेत, पायऱ्यांनी जाणारे नाही, मात्र मधून जाणारे। हा साधारणपणे आमच्या लहानपणी एक 20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी जवळजवळ 15 ते 20 फुटी दगड होता, इतका मोठा होता। पण तो झिजून आता मोजून 5-6 फुटाचा राहिलेला आहे। आता त्याला कोणी तोडलं का नाही, आपोआप क्षर होत झीज होत तो आता एकदम बारीक झालेला आहे। म्हणून कितीही मोठा असला माणसाने कितीही मोठं झालं तरी शेवटी लहानपण अहंकारानं न भरता लहानपण टिकून ठेवणं, लहानपण राहणं हे महत्त्वाचं असतं। नाहीतर मग जगाचा नियम आहे आणि आपण नेहमी म्हणतोच, गर्वाचं घर खाली। अहंकारी नसावं, जमिनीला डाऊन टू अर्थ असं जे म्हणतात ते याच अर्थाने जमिनीवरती राहावं, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लावू शकतो। नाहीतर मग गर्वाचं घर खाली होतच असतं। चला, तर या दगडाची मला ते आत्ता सावळेद्वारून येत असताना हे आठवलं म्हणून सांगितलं की आपण कुठल्याही गोष्टीतून शिकायचं असलं तर काहीही शिकू शकतो। एवढा मोठा दगड एवढासा झालेला आहे। हा सावळेद्वारचा सर्व परिसर म्हणजे डोंगराचा परिसर, या डोंगराच्या या झाडांच्या पलीकडे सावळेद्वारला जावं लागतं। हा सर्व मधला रस्ता आहे। ठेवतो, दंडवत प्रणाम। जर तुम्हाला हे वचन धनंजय बाबा के क्रेजी वचन आवडले असतील तर शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा काय वाटलं ते। धन्यवाद।